मी माननीय गोरखनाथ वेताळ सर, राष्ट्रीय महासचिव बामसेफ नवी दिल्ली यांना आमंत्रित करतो. त्यांनी या अभिवादन सभेची अध्यक्षता करावी. माननीय वेताळ सर. ज्या ज्या महामानवांनी आम्हा सर्व मूलनिवासी बहुजनांना स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता यावर आधारित व्यवस्था निर्माण करण्यासाठी लढाई लढली, संघर्ष केला, त्या सर्व बहुजन महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. आज बामसेफ आणि सहयोगी संघटना अर्थात बामसेफ परिवारातील राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या प्रचारक, बामसेफचे राष्ट्रीय प्रधान महासचिव मांडे डी.आर. होळसर यांच्या अर्धांगिनी अर्थात पत्नी स्मृतिशेष विद्या दिलीप ओहळ मॅडम यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आपण सर्व बामसेफ परिवारातील समर्पित कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहोत. वेळ खूप झालाय, कमी वेळ आहे. विद्याताईंना आपण सर्वजण अभिवादन करत आहोत. त्या पाठीमागं विशेष असं कारण आहे. या बहुजन चळवळीच्या प्रचार प्रसारासाठी ती वाढावी म्हणून डी.आर. होळसर यांच्यासारखा खंदा कार्यकर्ता, पदाधिकारी ज्यांनी आपल्या परिवाराची, आपल्या कुटुंबाची कुठल्याही प्रकारची चिंता काळजी न करता केवळ ही सगळी काळजी त्यांनी आपल्या पत्नीवर सोपवली आणि समर्पित भावनेनं हे सर्व कार्य मागील 31 वर्षापासून केलं. हे सर्व करण्याची महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये लाखो कार्यकर्ते, फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे जे समर्थक आहेत, त्याला पुढं नेण्यासाठी जे समर्पित भावनेनं काम करत आहेत, त्यांना मिळणारी ऊर्जा, प्रेरणा ज्या प्रबोधनानं मिळाली, हे निर्णायक प्रबोधन जे आहे ते डी.आर. होळसरांनी केलं. त्या डी.आर. होळसरांची जी ऊर्जा आहे ती त्यांची पत्नी, संघटनेच्या कार्यकर्ता, पदाधिकारी माननीय विद्याताई ओहळ. साथियो, जेव्हा एखादा कार्यकर्ता इतका निष्ठेनं काम करतो, इतक्या त्याग भावनेनं काम करत असतो, तेव्हा निश्चितपणानं त्याच्या परिवारातील लोक हे त्यासाठी समर्पित भावनेनं, त्याग भावनेनं काम करत असतात. ही त्याग भावना जी होती ती इतक्या उच्च दर्जाची होती. त्याचं एक उदाहरण मी आपल्याला सांगेल. सरांनी मला सांगितलं, एक दिवस अचानक डी.आर. होळसरांना मेश्राम साहेबांचा फोन आला आणि फोन आल्यानंतर मेश्राम साहेबांनी चर्चेमध्ये होळसरांना विचारलं की तुमच्या रिटायरमेंटला अजून किती वर्ष बाकी आहे. सरांनी सांगितलं, मला अजून 8-10 वर्षाचा काळ आहे रिटायरमेंटला. चर्चा थांबली. मॅडमने विचारलं सरांना, कुणाचा फोन होता? सरांनी सांगितलं, मेश्राम साहेबांचा फोन होता. काय चौकशी करत होते? तर सरांनी सांगितलं, साहेब विचारत होते रिटायरमेंटला अजून किती वर्ष बाकी आहे. मॅडमने विचारलं सरांना, तुम्ही काय सांगितलं? सरांनी म्हटले, मी सांगितलं अजून 8-10 वर्ष बाकी आहे. मॅडम लगेच सरांना म्हणाल्या, साहेबांनी तुम्हाला असं का विचारलंय माहिती आहे? सर म्हणाले, का? साहेब तुम्हाला सांगत आहेत की तुम्ही संघटनेसाठी आता VRS घेतली पाहिजे, असं मॅडम सरांना म्हणाले. म्हणजे आपला पती संघटनेसोबत कोणत्या प्रेरणेनं काम करत आहे, संघटनेची, समाजाची
आपल्या पतीकडून, आपल्या परिवाराकडून काय अपेक्षा आहे, ती अपेक्षा ओळखणं आणि ते तात्काळ सुचवणं, ही जी उद्देशाप्रतीची समज आहे, ती समज त्यांच्यामध्ये इतक्या उच्च कोटीची होती की आपल्या पतीनं आता समाजासाठी व्हीआरएस घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण अडथळा नाही बनला पाहिजे, तर ती मागणी आहे ही स्वतः अंडरस्टँड केली आणि ती सरांना सांगितली आणि त्यानंतर सरांनी लगेचच 1-2 महिन्यामध्ये हा विचार निर्णय घेतला आणि व्हीआरएस घेतली. म्हणजे उद्देशाप्रती आपली निष्ठा असेल किंवा उद्देशाप्रती आपलं वर्तन असेल, नुसतं वर्तन असणार नाही तर त्या उद्देशाची समज असली पाहिजे. ती उच्च प्रतीची समज विद्याताईंमध्ये होती आणि त्या समज पोटी त्या उद्देशाला पूर्ण करण्यासाठी सरांनी सांगितलं 22 मे 1988 त्या माझ्या जीवनात आल्या. त्यानंतर आज तागायत विना तक्रार सर्व प्रकारचं सहकार्य, कुठल्याही प्रकारची, एवढंच सहकार्य की या 35 वर्षामध्ये त्या आजारी सुद्धा पडल्या नाही, ती सुद्धा काळजी त्यांनी घेतली. आजारी पडल्या अशा आजारानं, अशा व्हायरसमुळे की तिथे ट्रीटमेंट सगळ्या करून सुद्धा सायन्सला, मेडिकल सायन्सला हात टेकावे लागले. त्यांनी नाही, त्यांनी तर उमेद धरलीच होती. शेवटपर्यंत त्या या व्हायरसशी झुंजत होत्या. शरीरानं साथ सोडली, त्यांच्या मनानं थोडी साथ सोडली. आणि ही साथ त्या का देत होत्या, त्याच्या पाठीमागं कारण होतं उद्दिष्टाप्रती निष्ठा. कारण स्वाभिमानाची भूक, स्वातंत्र्याची भूक, मान सन्मानाची भूक ही दुसऱ्या कुठल्याही गोष्टीनं भागू शकत नाही याची त्यांना पूर्णतः जाणीव होती. आणि त्यासाठी त्यांनी समर्पित भावनेनं हे सगळं कार्य केलं होतं. समर्पित भाव त्यांच्यामध्ये होता, त्यांच्यामध्ये जो त्याग होता आम्ही पाहिलं. म्हणजे गेल्या 15 वर्षापासून मी बामसेब सोबत जेव्हा काम करत आहे, असा एकही राष्ट्रीय केडर कॅम्प मी पाहिला नाही किंवा राष्ट्रीय अधिवेशन पाहिलं नाही की विद्याताई DR ओळ सरांच्या सोबत नाही, कंटिन्युअस सोबत आहे. सावलीसारख्या जिथं जिथं सर असतील तिथं तिथं सरांची अडचण आहे, सरांना दुखणं आहे. सर राष्ट्रीय महासचिव म्हणून जेव्हा भवनला राहत होते तेव्हा सुद्धा मॅडम परिवार सोडून सरांच्या सोबत राहिल्या. का तर सरांची काळजी घेतली पाहिजे. इतक्या बारीक सारीक गोष्टी, म्हणजे मी घरात जेव्हा अनेक वेळा सरांच्या गेलो, टेबलवर पुढं आपल्याला पाहायला मिळेल सरांना लागणारी प्रत्येक गोष्ट तिथं असायची. प्रत्येक गोष्ट मागण्याची, सर घ्यायला विसरले तरी ते देणार. केवळ या उद्देशाप्रती सरांसाठीच नाही तर बामसेबच्या प्रत्येक कार्यकर्त्याशी त्यांची जी भावना होती ती प्रचंड दयाभाव, प्रचंड आत्मीयता. बोलणं इतकं मधाळ आणि मऊ होतं की कुणाला एवढंसं सुद्धा खटकणार नाही, थोडंसं सुद्धा नाही. आपण सगळ्यांनी पाहिलं तो दयाभाव त्यांच्यामध्ये होता. त्या दयाभावामध्ये त्यागाची भावना होती की आपण कुणाला दुखावता कामा नये. सर रात्रंदिवस प्रत्येकाला जोडण्यासाठी काम करत आहे. त्यांच्या त्या जोडण्याच्या भूमिकाला थोडा सुद्धा आपल्याकडून कमतरता भासू नये ही जी भावना त्यांच्यामध्ये होती ती केवळ आणि केवळ ऑब्जेक्टिव्हली होती, उद्देशाप्रती होती. हा सगळा समर्पित भाव जो होता तो त्यागाप्रती होता. आणि कोणत्या त्यागाप्रती की ज्यासाठी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले असतील, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा जे कार्य केलं ते कार्य करताना त्यांच्या पाठीमागं सुद्धा परिवाराची वाताहत असेल किंवा त्यांच्या परिवारातील जी त्याग भावना होती त्यातूनच हे कोट्यावधी लोकांचं मान सन्मान आणि स्वाभिमानाचं आंदोलन काही अंशी पूर्ण झालं. ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या पतीनं खांद्यावर घेतलेली आहे आणि त्यातून हे समाज परिवर्तन होणार आहे. त्या समाज परिवर्तनासाठी मी समर्पित भावनेनं काम केलं पाहिजे. माझा त्याग जो आहे तो त्यासाठी मी केला पाहिजे ही त्यांची जी भावना होती ती त्यागाची भावना त्यांच्याकडून हे सगळं कार्य करून घेत होती, करत होती. अशा महिला
विरळच असतात किंवा ही अंडरस्टँडिंग खूप कमी महिलांमध्ये असते. त्याचं कारण D.R. सरांनी आत्ता सांगितलं की आपण महिलांना गृहीत धरतो, त्यामुळे कदाचित ते असेल. त्यांच्यामध्ये हे अंडरस्टँडिंग जर आपल्याला आणायचं असेल आणि त्यांच्या त्या अंडरस्टँडिंग शिवाय कोणीही पुरुष या ब्राह्मणी गुलामीच्या व्यवस्थेतून मुक्त होणार नाही, ही गोष्ट सुद्धा बामसेफ सोबत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला असली पाहिजे की आम्हीच केवळ ब्राह्मणी गुलामीतून मुक्त होऊ. एवढ्या भावानं जर तुम्ही काम कराल तर तुम्ही मुक्त होणार नाही. तुम्हाला महिलांच्या स्वातंत्र्याचा, त्यांच्या हक्क अधिकाराचा, त्यांच्या हिश्श्याचा सुद्धा विचार करावा लागेल. असं केल्याने आणि तो जेव्हा तुम्ही महिलांसोबत समतेनं, न्यायानं, आपुलकीच्या भावनेनं आणि हिस्सेदारीच्या भावनेनं विचार कराल, तेव्हाच समर्पित भावनेनं त्या सुद्धा आपल्यासोबत असतील आणि तो समर्पित भावच आम्हाला आझादी देऊन जाईल. ही प्रेरणा आम्हाला विद्यादेवींच्या समर्पणातून, त्यागातून मिळते. ती प्रेरणा खरं तर आपणा सर्वांना, तीच आदरांजली विद्याताईंसाठी ठरेल की आम्ही सर्वांनी त्यांच्या या समर्पित भावनेचा आदर करून महिलांना जोडण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यांच्या त्यागाची हीच खरी आमच्यासाठी प्रेरणा आहे. विद्याताईंच्या या त्यागाला, त्यांनी केलेल्या कार्याला, त्यांनी दिलेल्या समर्पणाला मी बामसेफचा राष्ट्रीय महासचिव या नात्यानं, बामसेफच्या परिवाराच्या वतीनं, राष्ट्रीय अध्यक्षांच्या वतीनं, सेंट्रल एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या वतीनं आणि समस्त सर्व सहयोगी संघटनांच्या वतीनं विनम्र असं अभिवादन करतो. संघटनेच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. धन्यवाद साथी.